की जसं आरती झाल्याच्या नंतर आरतीचं ताट घेऊन आपल्याजवळ ज्यावेळेला आरती करणारी व्यक्ती येते त्यावेळेला आपण असे दोन्ही हात त्या निरांजनीच्या तेजाच्या याच्यावरून फिरवतो आणि मग असं आपल्या सर्वांगाला आपण ते लावून घेतो. अशी सहज क्रिया आपण त्या ठिकाणी करत असतो. याचा अर्थ असा की नमस्काराच्या वेळेला जसं दोन्ही तळ हात एकमेकाला जोडून जेव्हा आपण नमस्कार करतो तर ती जशी प्राणशक्ती ग्रहण करण्याची पद्धती आहे तशी ही तेज तत्व ग्रहण करण्याची पद्धती आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की या आपल्या तळ हाताच्या माध्यमातून जसं तुम्ही शेकोटीजवळ आग शेकत असाल तर तिथे आपण सहज असे आपले हात पुढे करतो. याचा अर्थ असा की या पंचमहाभूतांचा ही जी 5 डाव्या हाताची आणि उजव्या हाताची जी 5 बोटं आहेत ती या सगळ्याच्या पद्धतीतून ह्या ऊर्जा ग्रहण करण्याचे एक प्रकारचे माध्यम आहेत आणि त्याचं हे सेंटर जे तळहात आहे त्या तळहाताच्या या माध्यमातून ते तेज तत्व आपण ग्रहण करत असतो. पण ते ग्रहण केलेलं तेज तत्व आपल्या सर्वांगामध्ये सर्वदूर त्याप्रमाणे ते यावं त्याच्यासाठी त्याचा स्पर्श आपण सहज असा जो करतो तो खऱ्या अर्थाने नेत्राशी स्पर्शाचा संबंध आहे. त्वचेच्या सोबत नेत्राशी त्याचा असा स्पर्श ज्यावेळेला होतो त्यावेळेला ते तेजतत्व आतमध्ये ग्रहण केलं जाते आणि एक सकारात्मक ऊर्जा जी आपल्या बुद्धीला प्रकाशित करणारी आहे ती उपयुक्त ठरते. आणि म्हणून देवाजवळ दिवा लावणे किंवा आरती अशा पद्धतीने ग्रहण करणे हे आपल्यासाठी उपयुक्त ठरते. हा भाव ठेवून जर आपण आरती किंवा त्या दिव्याजवळ थोड्या वेळ बसलो तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा बुद्धीवर येणाऱ्या ताणतणावातून आपल्याला शांतता प्राप्त होण्यासाठी हे खूप उपयुक्त प्रयोग आहे. जय श्रीनाथ.